श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलै म्हणजेच मंगळवारी आली आहे ज्येष्ठ अमावास्या. या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. या अमावास्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार असून समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावास्या जी आहे ती 14 जुलै म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी अमावास्या आल्यामुळे याला भौमवती अमावास्या किंवा भौम अमावास्या म्हणतात. या दिवशी मारुतीरायाची पूजा, हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचा पाठ केल्याने मंगळ, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. ज्येष्ठ अमावास्या ही पितरांच्या मुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, काळे तीळ, छत्री आणि चप्पल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पूर्वजांना प्रार्थना करणे, कालसर्प दोष दूर करणे, मंगळ दोष शांत करणे आणि दान धर्म करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. अमावास्येचे अधिपती देवता शनिदेव आहेत. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या 7.5 आणि ढय्या चक्राचा प्रभाव कमी होतो. शिवाय मंगळवार सोबत होणाऱ्या युतीमुळे राहू, केतू आणि मंगळ यांच्या अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो. अमावास्येला पिंडदान, तर्पण आणि अन्नदान करणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे असंतुष्ट पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते. एवढंच नाही तर पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा फक्त ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तिथे कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. भौमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी पवित्र नदी, तलाव किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्यदेवांची प्रार्थना करायची. त्यानंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी, गंगाजल, काळे तीळ, दूध आणि कुशागवत घेऊन पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला घरातील देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे. भौमवती अमावास्या असल्याने भगवान हनुमान आणि भगवान मंगळदेव यांची विशेष प्रार्थना करा. हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणा म्हणणे शुभ मानले जाते. पूर्वजांसाठी घरी सात्विक भोजन तयार करा. अग्नीत शेणाच्या गौऱ्यांना तूप, गूळ आणि अन्न अर्पण करा. त्यातील काही भाग गायी, कावळे, कुत्रे, मुंग्या आणि ब्राह्मणांसाठी बाजूला ठेवा. मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी येतात. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालणार. आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं. त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला हे पाणी जे आहे ते स्वच्छ पुसून टाकायचं आहे. असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही. घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेशसुद्धा होत नाही. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर
हळदीचं लेपन सुद्धा करायचं. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. आता आपल्याला काय करायचं, एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि हे गंधाने जे आहे ते आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि उंबरठ्यावर आपण जेव्हा असं हे स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. आता त्याच कुंकवाने आपल्याला उंबरठ्यावर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्या बोटाने आपल्याला उंबरठ्यावर एक रेष ओढायची आहे आणि अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं. प्रत्येक रेष ओढताना आपल्याला अष्टलक्ष्मीच्या नावं ही घ्यायची आहेत. सगळ्यात पहिली रेष ओढायची आणि आपल्याला बोलायचं आहे आदिलक्ष्मी. दुसरी रेष ओढायची आणि आपल्याला म्हणायचं धान्यलक्ष्मी. तिसरी रेष ओढायची आणि आपल्याला म्हणायचं धैर्यलक्ष्मी. चौथी रेष ओढायची आहे आणि आपल्याला म्हणायचं गजलक्ष्मी. पाचवी रेष ओढायची आणि आपल्याला म्हणायचं संतानलक्ष्मी. सहावी रेष ओढायची आपल्याला म्हणायचं आहे वीरलक्ष्मी. सातवी रेष ओढायची आहे आणि आपल्याला म्हणायचं विद्यालक्ष्मी. आठवी रेष ओढायची आणि आपल्याला म्हणायचं विजयलक्ष्मी. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची 8 प्रतीकं ही जी आहेत आपल्या उंबरठ्यावर काढून घ्यायचे. त्यानंतर अष्टलक्ष्मीच्या प्रतीकांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे. त्याचबरोबर स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती टाकायच्यात. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. तूप नसेल काही कारणास्तव तर तुम्ही देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची. असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि आपल्या उंबरठ्यावर जिथे आपण स्वास्तिक काढलं आहे तिथे बरोबर मधोमध हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा. तर या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला मूठभर चणा डाळ ठेवायची. चणा डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चणा डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड असते तिथे आपल्याला ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही चणा डाळ जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं. स्नान केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर लगेचच आपल्याला हा चौमुखी दिवा त्याचबरोबर ही चणा डाळ आणि गूळ जो आहे आपल्या घरापासून लांब घेऊन जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला नेऊन ठेवायचा आहे हा जो दिवा जो आहे तो, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा दिवा खातील. त्याचबरोबर गूळ आणि चणा डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला भरभरून प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.